तुम्ही पाहताय माझा सिटी न्यूज। बातमी नाशिकमधून आहे। नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातल्या शेळके कुटुंबातल्या तिघांची कुऱ्हाडीनं वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे। कोकणगाव खुर्दमध्ये राहणाऱ्या शेळके कुटुंबातला मोठा मुलगा सोमनाथ हा लग्नासाठी गावाबाहेर गेला होता। काल रात्री जेव्हा तो घरी परतला तेव्हा वडील जगन्नाथ शेळके, आई शोभा आणि लहान भाऊ हर्षद हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते। या हत्याकांडामागचं नेमकं कारण अद्यापही समजू शकलेलं नाहीये। शेळके कुटुंबाची गावात 5 एकर द्राक्ष बाग आहे, त्यावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता। कोणाशी वाद नसलेल्या शेळके कुटुंबाचा कोणी खात्मा केला याचा उलगडा करण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर उभं टाकलंय। पोलीस स्टेशनला कळवल्याबरोबर पोलीस स्टेशनची टीम जी आहे ताबडतोब घटनास्थळी आलो। स्थानिक गुन्हे शाखेची टीम सुद्धा घटनास्थळावर आली आणि शीघ्र गतीने तपास सुरू केला। सदर प्रकरणी 302 भादवीप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे आणि या गुन्ह्याचा सखोल आणि बारकाईने तपास सुरू आहे।